ये सिर्फ दरियापुर के कांग्रेस के कुछ नेता सिर्फ मुसलमानों को बहका रहे हैं। कारण की लोक हे विनाकारण बिनाबुडीचे आरोप करून राहिलेले आहे नहीं नहीं, बिल्कुल शिवाजीराव देशमुख हमारे साथ में रहेंगे। आणि सरकार जर आपल्या सोबत असलं तर आम्ही हे मार्ग चांगल्या मार्गाने काम करू शकू। ये हिंदुत्ववादी पार्टी शिवसेना, मैं बोलता हूँ गलत है। असे सुद्धा आरोप केला जात आहे की तुम्ही शिंदे गटामध्ये प्रवेश केल्यानंतर प्रत्येक नगरसेवकाला 30 लाख रुपये 25 ते 30 लाख रुपये मिळाले, हे खरा विषय आहे? फक्त गावाचा विकास कसा होईल बा जेणेकरून त्या हिशोबाने आम्ही हा निर्णय घेतलेला आहे। तर मी राजकीय संन्यास घेण्यास तयार आहे, क्योंकि हमारा उद्देश्य ये है कि दरियापुर का विकास हो। सन्माननीय ताईच्या विरुद्ध तर मी जास्त बोलू इच्छित नाही, कारण की ते आमचे नेते आहेत पहली बात तो ये मैं कहना चाहता हूँ कि हम गद्दार नहीं है। आणि आमचा सर्वांचा राजकीय DNA हा सेक्युलर पक्षाचा आहे। हमको कोई लालचा नहीं है, कुछ नहीं है। हम आज जो सत्ते पुढे शानपण चालत नहीं, ये जो मन है वो मन सही है, क्योंकि तर नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती बरोबर नाही आहे आणि निधी हा सरकारकडूनच येतो। नाही, तुम्हाला मी निष्ठेनं फक्त पक्षासोबत राहणार. नाही दादा, मी त्यांना असं म्हणू इच्छितो की त्यांना कोणी ऑफर दिली होती आणि त्यांच्याजवळ जर असे पुरावे असतील तर त्यांनी मीडियासमोर द्यायला पाहिजेत। कारण की त्यांचं ज्या नेत्यांसोबत ज्या व्यक्तीसोबत संभाषण झालं असेल ह्या व्यवहाराबद्दलचं, तर असा एखादा जर पुरावा त्यांच्याजवळ असेल तर त्यांनी तो मीडियासमोर द्यायलाच पाहिजे। दर्यापूर नगरपालिकेच्या राजकारणात आपण जर पाहिलं तर कालपासून मोठी खलबत्ती सुरू आहे, कारण की नुकतेच नगरपालिकेतील 16 नगरसेवक जे काँग्रेसचे होते त्यांनी नुकताच शिवसेना शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश केला आहे। त्यानंतर काल जर पाहिलं तर दर्यापुरातील काँग्रेसचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी या नगरसेवकांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते। आपल्यासोबत गटनेते आहेत चव्हाणजी, काय सांगाल, तुम्ही शिवसेना शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश केला, त्यानंतर पक्षप्रवेश नेमकं कारण काय? कारण की काँग्रेसची सत्ता तुमची आधीच होती, परंतु आता तुम्ही थेट शिवसेनेत प्रवेश केला। कारण हे विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही शिवसेनेमध्ये गेलेला, जवळपास नगरपालिकेची हद्दवाढ झाली, साईनगर भाग झाला, दर्यापुरातला बाबडीमधला टाटा नगर झालं, दर्यापुरातला जहानपूर रोडचा एरिया झाला, त्या एरियामध्ये पुष्कळ कामं आहेत, भुयारी गटार योजनेचे कामं आहेत, ते सरकारकडूनच आपण सँक्शन करून घेऊ शकतो। आणि येणाऱ्या जी हद्दवाढ झाली त्या ठिकाणी 3 पाण्याच्या टाक्या घेण्याचा प्रावधान आहे। साईनगरमध्ये एक आहे, एक पंजाबराव कॉलनीच्या एरियामध्ये आहे, एक बाबडीमधले पाण्याची टाकीची व्यवस्था करायची आहे। आणि सरकार जर आपल्यासोबत असलं तर आम्ही हे मार्ग चांगल्या मार्गाने काम करू शकू। त्यामुळं आम्ही शिंदे शिवसेनेत प्रवेश घेतला आहे। तुमची सत्ता होती याच नगरपालिकेवर, 16 ते 17 नगरसेवक होते, तरी मात्र तुम्ही हा निर्णय घेतला? कारण की आपण जेव्हा नगरपालिकेत जातो, सभागृहामध्ये आपण फायनान्शियल कंडिशन बघितली असेल तर नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती बरोबर नाही आहे आणि निधी हा सरकारकडूनच येतो। तर जेणेकरून दर्यापुरात चांगल्या तऱ्हेने विकास कामे करण्याकरता आम्ही ते निर्णय घेतलेला आहे। असे सुद्धा आरोप केला जात आहे की तुम्ही शिंदे गटामध्ये प्रवेश केल्यानंतर प्रत्येक नगरसेवकाला 30 लाख रुपये 25 ते 30 लाख रुपये मिळाले, हे खरा विषय आहे? मी सन्माननीय लोकांना हे इच्छितो की त्यांनी एखादाही पुरावा जर दिला पैसे घेण्याचा किंवा गोष्ट आमच्या कोणासोबत पैशाचा विचार विनिमय चालू असल्याचा, तर मी राजकीय संन्यास घेण्यास तयार आहे। आम्हाला पूर्ण जे नगरसेवक आहेत सर्व बॉडीमध्ये आलेले नगराध्यक्षसहित यांना फक्त गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातूनच हा निर्णय घेतलेला आहे। ह्याच्यात कोणताही पैशाचा व्यवहार झालेला नाही आहे, ना कोणत्या प्रावधानाला आम्ही बळी पडलेलो आहोत। फक्त गावाचा विकास कसा होईल बा जेणेकरून त्या हिशोबाने आम्ही हा निर्णय घेतलेला आहे। नुकतेच जर पाहिलं तर आता शिवसेना शिंदे गटाचे जे गटनेते आहेत प्रदीप मलिये, तुमचा प्रवेशाच्या दिवशी त्यांनी आरोप केलेला होता की बा तुमचं शिवसेनेमध्ये स्वागत आहे, परंतु हिंदुत्वाच्या मुद्द्याला घेऊन तुम्हाला या ठिकाणी काम करावं लागेल आणि ज्याला हिंदुत्व पटणार नाही त्याला आम्ही पक्षाच्या बाहेर काढू। आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर अब्दुल कलाम यांना मानणारे लोक आहे आणि आमचा सर्वांचा राजकीय DNA हा सेक्युलर पक्षाचा आहे। त्यांना नाही पटत असेल तर त्यांनी ते त्यांच्या दृष्टिकोनातून निर्णय देतात, पण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व 18 पगड जातीला घेऊन स्वराज्य स्थापन करायचा निर्णय घेतला होता। तसंच आम्हाला दर्यापूर नगरपालिका क्षेत्रात सुख समृद्धीनं आणि स्वराज्याच्या दृष्टिकोनात सुख शांतीनं दर्यापूर कसं नांदेड विकास कसा घडील त्या दृष्टिकोनातून आम्हाला विकास करायचा आहे। एकच नगरसेवक तुमचे म्हणजे काँग्रेसचे आता एकच नगरसेवक नगरपालिकेमध्ये राहिलेले आहेत, दादा इंगळे, त्यांनी आता काल एक आरोप केला आहे की स्पष्ट सांगितलं की मला सुद्धा ऑफर होती
किती लाखाची होती त्यांना आकडा नाही सांगितला, परंतु ऑफर होती, पण मी पैशाला नाही जुमाला, मी निष्ठेनं फक्त पक्षासोबत राहणार. नाही दादा, मी त्यांना असं म्हणू इच्छितो की त्यांना कोणी ऑफर दिली होती आणि त्यांच्याजवळ जर असे पुरावे असतील तर त्यांनी मीडियासमोर द्यायला पाहिजे. कारण की त्यांचं ज्या नेत्यांसोबत ज्या व्यक्तीसोबत संभाषण झालं असेल ह्या व्यवहाराबद्दलचं, तर असा एखादा जर पुरावा त्यांच्याजवळ असेल तर त्यांनी तो मीडियासमोर द्यायलाच पाहिजे. कारण की लोक हे विनाकारण बिनाबुडीचे आरोप करून राहिलेले आहे. ह्याच्यात ना कोणता पैशाचा व्यवहार आहे ना काही आहे. फक्त गावात भुयारी गटार योजना कशी येईल, हद्दवाढीच्या एरियामध्ये कसे कामं होतील, ह्याच दृष्टिकोनातून सर्व नगरसेवक नगराध्यक्ष यांनी ती निर्णय घेतलेला आहे. यशोमतीताई ठाकूरांनी सुद्धा थेट आरोप केला आहे की तुमच्यात जर दम असेल तर तुम्ही हा पक्ष सोडून, म्हणजे पंजा सोडून तुम्ही निवडून येऊन दाखवा. नाही, सन्माननीय ताईच्या विरुद्ध तर मी जास्त बोलू इच्छित नाही, कारण की ते आमच्या नेते आहेत. पण मी त्यांना एवढं इच्छितो की ताई, निवडणूक प्रत्येक वेळेस समोर येणार आहे आणि प्रत्येक वेळेस समोर निवडणुकीला फेस करावंच लागणार आहे. तर आपण पुढं बघू काय होते काय नाही. तर ते जनता जनार्दन ठरवतील की ह्या नगरसेवकांना निवडून द्यायचं की नाही द्यायचं, ते जनतेच्या हातात आहे. पुढं बघू निवडणुकीच्या वेळेस. विकासाच्या दृष्टिकोनातून जर तुम्ही शिवसेना शिंदे गटामध्ये गेले आहेत तर या 5 वर्षात काय वाटते तुम्हाला, जे तुम्हाला आश्वासन शिंदे गटामध्ये मिळालेले आहेत ते पूर्ण होतील? मला असं वाटते की आम्ही प्रवेश घेतानाही शिंदे साहेबासोबत हीच अट मांडली होती की आमचे दैनंदिन नगरपालिकेचे ज्या निधीचे प्रश्न आहेत ते पूर्ण करण्यात यावे. आणि त्यांनी आश्वासन दिलं की 500-600 कोटी रुपयाचे कामं मी नगरपालिका क्षेत्रात तुमच्या दर्यापूर नगरपालिकेला करून देईल. आता भुयारी गटार योजना जी 265 कोटीची आहे. साईनगर आणि टाटानगर बाबळीतला हद्दवाढीचाच जवळपास 70 कोटीचा निधीचा प्रस्तावना आम्ही केलेली आहे. आणि असे बरेचसे इतर जे कामं आहेत, पाण्याच्या दृष्टिकोनातून आहे, घरकुलच्या योजना आहे, पंतप्रधान आवास योजनेचे पैसे वेळेवर येत नाही, त्याच्यातून लोक वंचित राहतात. आम्ही जर सत्तेत असलो तर त्यानुसार आम्ही लोकांना न्याय देऊ शकू आणि आम्ही त्याच्यावर पाठपुराव्यावर जोर देऊ. नक्कीच, जर आपण पाहिलं तर जे सत्तेत असल्यावर काम करण्याची या ठिकाणी मोठी गती मिळणार आहे. आपल्यासोबत असलम जे गानेवाली सुद्धा आहेत. क्या बताएंगे, कल कुछ मुस्लिम भाइयों ने आरोप किया है कि हमने पंजे को वोट किया था लेकिन अब हम गद्दारों के साथ नहीं रहेंगे. पहली बात तो ये मैं कहना चाहता हूँ कि हम गद्दार नहीं हैं. हम जो शिंदे गढ़ में गए, हम दरियापुर के विकास के हिसाब से गए. हमको कोई लालचा नहीं है, कुछ नहीं है. हम आज जो सत्ते पड़ो शानपन चालत नहीं, ये जो मन है वो मन सही है. क्योंकि सत्ते में जब व्यक्ति रहता नहीं तो उसको कोई वैल्यू नहीं रहती. और ये 7 महीने में हमने देख चुके. आप नगर पालिका के अंदर आप जाके देख सकते कि 7 महीने के अंदर दरियापुर नगर पालिका को कितना फंड आया. 1 रुपया भी निधि नहीं आया अभी तक के. और जब ये प्रस्ताव आया हमारे पास सब नगर सेवकों के पास कि भाई ऐसा ऐसा विषय है ना, ऐसा ऐसा अपने को 700 कोटी 500 कोटी रुपए अपने को विकास के लिए मिलेगा. और गटर योजना की जो बात है, गटर योजना की बात अभी सिर्फ हमारे को सिर्फ बताई गई कि भाई ऐसा ऐसा है, 265 कोटी की गटर योजना है और ये पूरे शहर के लिए लागू है, अपन करेंगे. लेकिन हम जिस दिन बम्बई पहुँचे उसी दिन माननीय शिंदे साहब ने तात्काळ कलेक्टर ऑफिस में उसकी मीटिंग लगाई. म्हणजे प्रवेश लेने के पहले आप माहिती निकाल सकते हैं, कलेक्टर ऑफिस में गटर योजना की मीटिंग लगी थी. क्योंकि हमारा उद्देश्य ये है कि दरियापुर का विकास हो. और विकास नहीं होगा, आज ये बोल रहे हैं कि कांग्रेस से चुन के आए, बिल्कुल मान्य है. हम इसको विरोध नहीं करेंगे कि हम कांग्रेस से नहीं आए, बिल्कुल मानते हैं कि कांग्रेस से चुन के आए. हमारे मुस्लिम भाई, हिंदू भाई, सब भाइयों ने हमको सहकार्य किया और हमको इस पद पे बिठाए. लेकिन आने वाले 5 साल के बाद, 4.5 साल के बाद हम जो आश्वासन लोगों को दिए, नेता तो नेता रहते हैं. जब हम उनके दरवाजे पे जब जाएंगे और उनको बोलेंगे कि भाई हमको वोट दो, वो बोलेंगे भैया पहले ये रोड देख, तूने 5 साल पहले आश्वासन दिया था, वो रोड तूने बनाया नहीं, नाली नहीं बनाया, किस बात का वोट मांग रहा. हम ये उद्देश्य जा रहे हैं कि भाई ये कम से कम जो विकास होना चाहिए शहर का, वो विकास कम से कम होना चाहिए. और ये विकास होगा तो हम 5 साल के बाद उन लोगों के पास जाके बता सकते छाती ठोक के कि देखो हम शिंदे साहब के गुट में गए थे, जब हमारे पे आरोप लगे थे कि हमने इतने पैसे खाए, 30 लाख खाए, 40 लाख खाए, 50 लाख खाए, लेकिन हमने उस टाइम पे 1 रुपया भी नहीं खाया. सिर्फ आप लोगों के रोड और नाली और जो विकास है, विकास के मुद्दे पर ही हम उसमें गए.
आपके साथ शिवाजी देशमुख भी थे, अब इसकी भी पहले भी थे कांग्रेस में। तब चुनाव होने के बाद 3 महीने के अंदर उन्होंने राजकीय जो आपके पक्ष में चालू था, अब आपके साथ है वो। लेकिन क्या लगता है आप पूरे 5 साल आपके साथ रहेंगे क्या, और भी कुछ बड़ा धमाका करेंगे? नहीं नहीं, बिल्कुल शिवाजीराव देशमुख हमारे साथ में रहेंगे। और ये अंतरूनी वाद विवाद रहते हैं वो चलते रहते हैं। कैसा है, एक अंदर कोई विषय आता है उसमें उनकी नाराज़गी आती है तो आदमी घर में मुझे इसके अंदर बोल देता है। और शिवाजीराव हमेशा साथ में रहे और साथ में रहेंगे। और रहा विषय माननीय प्रदीप जी मलिए, जो इन्होंने वाक्य वापरा कि हिंदुत्ववादी पार्टी शिवसेना, मैं बोलता हूँ गलत है। परभनी के आपको याद होगा, अभी विधान परिषद हुई, परभनी के अंदर माननीय शिंदे साहब ने मुस्लिम कैंडिडेट दिया विधान परिषद में, मुस्लिम कैंडिडेट को चुन के लाया। ये कौन सी हिंदू पार्टी, हिंदुत्ववादी पार्टी नहीं थी। और मेरे को बताओ कितने उनके मुसलमान नगर सेवक होंगे पार्टी होंगे, अपने को पता नहीं। और शिंदे साहब की ऐसी कोई बात आप गौर कीजिए कि उन्होंने मुसलमानों के खिलाफ में एक भी शब्द बोला होगा तो एक भी शब्द बताइए कि शिंदे साहब ने भाषण में बोला होगा कि मुसलमान गलत है। ये कभी, ये सिर्फ दरियापुर के कांग्रेस के कुछ नेता सिर्फ मुसलमानों को बहका रहे हैं। ये पहली बार नहीं हुआ। आपको याद होगा 97-98 के अंदर माननीय कदीर भाई के नेतृत्व में 5 नगर सेवक अपने शिवसेना में गए थे, प्रकाश पटेल के नेतृत्व में। और मेरे पिताजी खुद शिवसेना से चुन के आए हुए हैं 2001 में। जब मुस्लिम समाज ने जब वोट मारा था तो अब क्यों विरोध भाई? विरोध का तो कोई विषय ही नहीं है ना। मुस्लिम समाज को सिर्फ बहकाया जा रहा है। और क्या बहकाया जा रहा है कि इन्होंने पैसे लेके गए, कि पैसे लिए इन लोगों ने। ये गलत बात है, पैसे किसने नहीं लिया। सिर्फ अपने को दरियापुर का विकास करना है। और हमारी जो नगर सेवक, आप देखिए एक आधी मीटिंग में आई है आप लोग पत्रकार लोग, और वहाँ क्या क्या नगर सेवक कोणते को खुद के वार्ड के लिए कितना झगड़ते हैं और निधी मांगते हैं, वो आप देखिए। नक्कीच जर आपण जर पाहिलं तर जो आरोप या ठिकाणी शिवसेना शिंदेगडातील नगरसेवकांवर केला जात होता, त्या आरोपाचे या ठिकाणी खंडन या ठिकाणी नगरसेवकांनी केलेले आहेत। आणि प्रदीप मलियाने सुद्धा जो आरोप केला त्यावर सुद्धा असलमजी घाणेवाले यांनी स्पष्ट आपली भूमिका मांडली आहे। त्यामुळे आता या आरोपानंतर आता पुढील दर्यापूरमध्ये राजकीय समीकरण कशा प्रकारे चालणार आहे हे सुद्धा आता पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। मी किरण होले, जनविकास न्यूज, अमरावती, दर्यापूर। पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास।